1 लाखांचे मांडूळ सापाची तस्करी करणारे फुरसुंगी पुणे पोलिसांच्या गजाआड. फुरसुंगी पोलिसांची मोठी कारवाई. 1 लाखाच्या मांडूळ सापासह साताऱ्यातील दोघांना अटक. फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिवे घाट पायथा परिसरात बेकायदेशीरपणे मांडूळ साप विक्रीसाठी बाळगणाऱ्या 2 तरुणांना पोलिसांनी रंगेहात पकडलाय. त्यांच्याकडून सुमारे 1 लाख रुपये किमतीचा मांडूळ साप जप्त करण्यात आला असून दोघांविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी प्रथमेश सुरेश चव्हाण वय 19 वर्ष राहणार सोनके तालुका कोरेगाव जिल्हा सातारा आणि शिवराज अनिल भोईटे वय 21 वर्ष राहणार वाघोली तालुका कोरेगाव जिल्हा सातारा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. फुरसुंगी पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार प्रसाद अतुल कोरडे यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे असलेल्या काळ्या रंगाच्या सॅक बॅगमध्ये एक तपकिरी रंगाचा सुमारे 45 इंच लांबीचा आणि 1 किलो वजनाचा मांडूळ जातीचा साप आढळून आला. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार हा साप शेड्यूल 3 मधील संरक्षित प्राणी आहे. कोणताही परवाना नसताना हा दुर्मिळ साप विक्रीच्या उद्देशाने ताब्यात ठेवल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध फुरसुंगी पोलीस ठाण्यात वन्यजीव प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. फुरसुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शंभूराज जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी संदीप पांचाळ.